चला दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. संध्याकाळच्या सत्रामध्ये बघूया अंतिम 3 मध्ये आजच्या दिवसामध्ये पोहोचणारा कुठला संघ असेल. तर बोलिंग संघाची सलामीची जोडी गेलेली आहे मैदानामध्ये. स्ट्राईकला अमोल आणि नॉन स्ट्राईकला सुनील. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. बॉल येतो मिडॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. अशा प्रकारे पहिलं विकेटचं पतंग जीवदानी बोलीस संघाकडूच. सानिल सारखा फलंदाज बाद होतोय. सनील बघा हा शेप फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला गेला होता, परंतु बघायला गेलं तर चौकार आणि षटकार हे लागत नाही, म्हणून क्षेत्ररक्षक थोडासा आतमध्ये होता आणि त्याचाच त्याला फायदा झाला. धावसंख्या 0 असताना पहिला आदरा बसतोय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली कामगिरी करता आली नव्हती सानिल याला, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा अपयशी झालेला आहे. नंबर 3 चा फलंदाज मैदानामध्ये जातोय. संदीप थापड सारखा फलंदाज जातोय, कारण ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये आपल्या संघाला हारता हारता विजय मिळवून दिलेला होता तो फलंदाज मैदानामध्ये गेलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल. यापुढचा चेंडू अप्रतिम डिलावरी. निर्धार चेंडूची समाप्ती होते. चांगला कमबॅक बघायला मिळतोय. बॅक टू बॅक निर्धार चेंडूची समाप्ती. काय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते विशाल याच्या मार्फत. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता, परंतु बॉल जातो ड्रीप एक्सा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक दूर आहे आणि अशा प्रकारे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या 2 धाव्यांनी खातं खोललं गेलं, संघाचं खातं खोललं गेलं. त्याच वेळी आपण बघतो संदीप थापड याचं स्वतःचं खातं खोललं गेलं. धाव संख्या 2. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळी बघतोय लॉग ऑफ सीमारेषेवर आहे, त्यानंतर लॉग ऑफ सीमारेषेवर आहे. या पुढचा चेंडू कार्पेटच्या साह्याने खेळून काढलेला चेंडू. बॉल जातो लॉग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागते. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळतं आपल्याला लॉग ऑफच्या दिशेला. धावसंख्या झालेली आहे ती 3 धावा. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सामोरे फलंदाज अमोल याच्यासाठी. यापुढचा रिव्हर्स शॉट खेळला गेला, पण क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षक. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या गेल्या. जर हा चेंडू या क्षेत्ररक्षकाच्या हातामधून सुटला असता तर 4 धावा आल्या असत्या, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक जो सर्कल मध्ये आहे त्याच्या मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. धावसंख्या आली ती 1, धावा झाल्या ते 4. पुढे एकदा विशाल गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू गोलंदाजच्या डोक्याच्या वरून खेळून काढला चेंडू. बॉल जातो लॉग ऑफच्या दिशेला आणि आता मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतोय आपण. नाणेफेकीचा कॉल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय आई जीवदानी बोलिंग संघ. 5 धावा झालेल्या आहेत. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज तुलशीराम. तर पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिलेल्या होत्या. बघूया दुसरं षटक. तुलशीराम गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सामोरे फलंदाज संदीप याच्यासाठी. यापुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला मारण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची समाप्ती होते. तुळशीराम पुन्हा एकदा
या पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धार चेंडूची समाप्ती होते. बघा मागच्या षटकामध्ये विचार केला तर 2 चेंडू डॉट गेलेले होते. या सामन्यामध्ये या षटकामध्ये विचार केला तर 2 चेंडू पुन्हा एकदा निर्धाव गेले. या पुढचा चेंडू थर्डमॅनच्या दिशेला खेळून काढला चेंडू आणि सहजरित्या 1 धाव पूर्ण केली गेली. या धावेने संघाची धाव बघतो आपण 6 धावा. हॅलो 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 माईक चेंज. हॅलो 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 माईक चेंज. हॅलो माईक चेंज. तर अशा प्रकारे ह्या चेंडूवर अमोर सारखा एक फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 6 असताना दुसरा हादरा बसतोय आई जीवदानी बॉलिंग संघाला. बघा जर विचार केला ना तर अजूनपर्यंत गोलंदाजी चांगली होते. त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. त्याच्यानंतर चांगल्या झेल पकडल्या जातात. म्हणजे तिन्ही फॉर्मॅटमध्ये बघायला गेलो तर आतापर्यंत चांगलं वर्चस्व गाजवताना दिसतोय चिंतामणी स्पोर्ट उमेले फाटा संघ. खरं षटक क्रमांक दुसरं चालू आहे. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला ना तर 3 चेंडू डॉट झालेले आहेत आणि 1 धाव दिलेली आहे. पुन्हा तुळशीराम. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतो. तर संजू सारख्या फलंदाजाला ते जीवदान मिळालेलं आहे. चेंडू झालेले आहेत ते 5 दुसऱ्या षटकामधले. अजूनपर्यंत शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धाव संख्येला बघायला गेलो तर 7 धावा. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची समाप्ती होते. ह्या षटकाचा विचार केला तर 6 चेंडू मध्ये 2 धावा देऊन 1 गडी मात्र बाद केलेला आहे असा गोलंदाज तुळशीराम सांबरे. अप्रतिम गोलंदाजी. बघा मागच्या सामन्याचा जर विचार केला तर 43 धावा ह्या 3 षटकामध्ये चेस केल्या होत्या चिंतामणी स्पोर्ट उमेले फाटा संघाने. ह्यावेळी 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 7. अमित वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. या पुढचा चेंडू फुलटा चेंडू गोलंदाज आपल्या फॉलो मध्ये पकडण्याचा प्रयत्न केला गेला. अशा प्रकारे ह्या चेंडूवर 2 धावा येत आहेत. या 2 धावेनी संघाची धावसंख्या आता मात्र 9 धावा झालेल्या आहेत. अजूनपर्यंत 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या षटकामध्ये मोठे फटके खेळावे लागतील बॉलिंग संघाला. तर दुसऱ्या बाजूचा जर विचार केला तर संदीप सारखा फलंदाज आहे परंतु नॉन स्ट्राईक चॅनवर आहे. संदीप याला स्ट्राईक मिळणं हे खूप गरजेचं आहे. कारण मोठे फटके खेळण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी होती. बघा स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये अर्धी पिच पूर्ण केली होती परंतु गुडघा टेक तमाशा देख असा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये ते फलंदाज थोडासा स्लिप झाला आणि पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. ह्या सामन्यामधला विचार केला तर 4था चेंडू 5वा चेंडू निर्धाव. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू लॉगांच्या दिशेला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय परंतु 1 धाव काही रोखू शकत नाही. एका धावेच्या संघाची धाव संख्या आता मात्र दुहेरी अंकामध्ये पोहोचताना दिसते. 10 धावा. 2 बाद 10. अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. नक्कीच 2 तरी मोठे फटके खेळावे लागतील.
संदीप थापड याला. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाच्या दिशेने खेळून काढला. बॉल जातो लॉग ऑफच्या दिशेला. आणि बघता बघता सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या 12. पहिल्या षटकाचा विचार केला तर विशालाच्या मार्फत आदळले गेलं. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा, तिसरं षटक चालू आहे. या पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात बॉल येतो लॉग ऑफच्या दिशेला. पुन्हा एकदा विकेटचं पतंग होते या ठिकाणी. धाव संख्या झालेली ती 12 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या इनिंग मधला. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर रुपेश जातोय. बघा एक चेंडू शिल्लक आहे. नक्कीच एखादा जरी मोठा फटका आला तरी धावसंख्या सन्मानजनक होऊ शकते. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी यार करण्याच्या प्रयत्नात सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 आणि 13 धावांचं लक्ष्य असेल सामना जिंकण्यासाठी. तर आजच्या दिवसामधले विजयी संघ, आजच्या दिवसामधला विजयी संघाचा एक प्रतिनिधी शिलोत्तर, गावदेवी शिलोत्तर हे संघाचा एखादा प्रतिनिधी चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतोय. बघा सकाळच्या सत्रामध्ये बघतोय एक मराठा चिंचोटी, त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये गावदेवी स्पोर्ट शिलोत्तर ए संघ, आणि या सामन्यामध्ये बघायला गेलो तर विजयी संघ असा चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावेची गरज आहे चिंतामणी स्पोर्ट उमेले पाटा संघाला. तर आमच्या समालोचन कक्षामध्ये चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतोय. एका बाजूला बघतोय यंग मराठा चिंचोडी, दुसऱ्या बाजूला बघतोय गावदेवी स्पोर्ट सिलोत्तर ए संघ, आणि तिसऱ्या बाजूला जर बघायला गेलं तर चालू असलेल्या सामन्यातला विजयी संघ. एका बाजूला चिंतामणी स्पोर्ट उमेले फाटा, तर दुसऱ्या बाजूला बघतोय आपण आईचूद आणि बोलिन संघ. चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतोय. पहिल्या त्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील, त्याच्यामध्ये याच्या नंतरचा सामना होईल. विजयी संघ आणि गावदेवी सिलोत्तर ए संघ, आणि ते बाय मिळालेले आहे यंग मराठा चिंचोटी संघाला. तर याच्या नंतर होणारा सामना असेल गावदेवी स्पोर्ट सिलोत्तर संघ आणि विजयी संघ. तर चला 18 चेंडू मध्ये 13 धावा विजयासाठी लक्ष्य. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जातोय, ज्याने मागच्या सामन्याचा हिरो मिस्टर अमित, ज्याला 3 जीवदान मिळाले होते आणि त्या जीवदानाचं सोनं करून दाखवलेलं होतं, तो फलंदाज ज्याने 40 धावांची झंझावत पारी केली आपल्या संघासाठी, आणि 12 चेंडू म्हणजे 24 धावांचं गरज असताना अवघ्या 6 चेंडू मध्ये तब्बल 22 धावा कुठून काढल्या. पंचांकडे इशारा येतो, सामन्याला सुरुवात.
दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. 18 चेंडू विजयासाठी लक्ष असेल ते 13 धावांचं. सनील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आपल्या पहिल्या षटकातला पहिला चेंडू. या फिल्डचा चेंडू आपण बघतोय जागावरच खेळून काढलेला चेंडू. बॉल जातो थर्डमॅनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघाची खातं खोललं जाते. धाव संख्या 1. सनील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उदय याच्यासाठी. या पुढचा चेंडू आपण बघतोय मिडॉनच्या दिशेला येतो. क्षेत्ररक्षक दूर आहे. पुन्हा एकदा एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना दिसतोय आपल्याला चिंतामणी स्पोर्ट उमेले फाटा संघ. कारण 18 चेंडू मध्ये 13 धावे जमवायच्या आहेत. तर लक्ष बघितलं तर 13 धावांचंच आहे. चेंडू बघायला गेलं तर 18 आहेत. सनील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू रिव्हर्स शॉट काढण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धार चेंडूची समाप्ती होते. चांगला कमबॅक बघायला मिळते सनील याच्याकडून. सनील खरोखर एक जबरदस्त गोलंदाज आहे. आपण बघतोय जीवदानी संघाकडून चांगली गोलंदाजी करतोय. यापुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. आपण तो थर्डमॅनच्या विकेटच्या दिशेला सीमारेषेकडे जातोय चेंडू. वन्स बाउन्स सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. ते रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे नो बॉलचा पंचांकडून. तर बघूया इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. या 4 धावा आल्याच्या नंतर संघाची धावसंख्या आपण बघतोय 6 धावा झालेल्या आहेत. या चेंडूवर पंच सहमत नसतील. यस हा चेंडू नो बॉल आहे. 5 धावा येतात या चेंडूवर. ह्या पुढचा चेंडू मला वाटते फ्री हिट चेंडू असेल. या पुढचा चेंडू कट करून काढलेला चेंडू. बॉल जातोय थर्डमॅनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. अशा प्रकारे सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धाव संख्या 9 धावा. जिंकण्यासाठी 4 धावेची गरज. पहिलं षटक मैदानामध्ये चालू आहे. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सनील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट अटेंड केला गेला. चेंडू सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी विजयाचा षटकार. आणि अशा प्रकारे चिंतामणी स्पोर्ट्स संघ उमेला फाटा विजय होतोय आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय. आई जीवदानी बॉलिंग संघ. हार्डलक बॉलिंग संघ आणि कॉंग्रॅच्युलेशन चिंतामणी स्पोर्ट उमेले फाटा संघ. तर याच्यानंतर होणारा सामना असेल सिलोत्तर गावदेवी स्पोर्ट सिलोत्तर आणि विजय संघ. दोन्ही संघाचे कर्णधार या. ज्यावेळी सामन्याला सुरुवात होईल त्यावेळी तुम्ही मायक्रोफोनवर असतील तुमच्या सर्वांचे लाडके प्रदीप सर. दोन्ही संघाच्या संघटनांनी लक्षात घ्यायचं आहे. हा सामना